नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे। या दिवशी प्रत्येक बहीण भावाच्या मनगटावरती मोठ्या प्रेमाने राखी बांधते आणि भाऊ सुंदर अशी भेटवस्तू देतो। परंतु शास्त्रानुसार राखी बांधून घेताना भावानं कोणत्या दिशेला बसावं आणि राखी बांधताना किती गाठी माराव्यात याचे काही नियम सांगण्यात आलेत। या नियमांचं पालन केल्यास बहीण भावाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील। मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना भावानं पूर्व दिशेला चेहरा करून बसावं आणि बहिणीनं पश्चिम दिशेला उभं राहून भावाच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून औक्षण करावं आणि नंतरच भावाच्या मनगटावरती राखी बांधावी। मान्यतेनुसार या दिशेला चेहरा करून राखी बांधल्यास बहीण भावाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावरती राखी बांधल्यानंतर 3 वेळा गाठ मारावी। शास्त्रानुसार 3 वेळा गाठ मारणं हे शुभ मानलं जातं। तसेच रक्षाबंधनाला काळे कपडे परिधान करणं हे अशुभ मानलं जातं, त्यामुळे काळे कपडे बिलकुल परिधान करू नयेत। रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल आणि रात्री 9:08 राहील। तसेच प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी 6:57 ते रात्री 9:10 राखी बांधणं हे देखील शुभ मानलं जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भावाला राखी बांधताना कोणत्या बाजूला बसावं आणि किती गाठी माराव्यात ह्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।